आपले आभार आपल्या प्रतिक्रियेबद्दल। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अयोध्येमधला रोड शो सुरू झालेला आहे। मंत्रोच्चारांचं पठण जे आहे ते या रोड शो दरम्यान केलं जाणार आहे। शालेय विद्यार्थी सुद्धा या कार्यक्रमामध्ये सहभागी होतील। रामपथावरनं इथे भक्ती मार्ग आहे, इथे रामपथ आहे। भक्ती पथ म्हणजे हनुमानगडीकडे जाणारा रस्ता आणि रामपथ म्हणजे राम मंदिराच्या दिशेनं जो मार्ग जातो तो रस्ता। याच रामपथावरनं पंतप्रधान नरेंद्र मोदी हे रोड शो करता आहेत। अभिवादनाचा स्वीकार केला जाईल। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे महत्त्वाच्या 3 टप्प्यांवरती या संपूर्ण मंदिराच्या कार्यक्रमाच्या वेळेला उपस्थित होते। सगळ्यात महत्त्वाचा टप्पा या मंदिराच्या निर्माण कार्यातला होता तो म्हणजे भूमिपूजनाचा। 5 ऑगस्ट 2020चा तो दिवस होता ज्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी, सरसंघचालक मोहन भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आणि त्यांच्या हस्ते मंदिराचं भूमिपूजन संपन्न झालं। राज्यपाल उत्तर प्रदेशच्या आनंदीबेन पटेल या सुद्धा उपस्थित होत्या। मग त्याच्या पुढचा टप्पा होता ॲक्च्युअल काम सुरू होण्याचा। 20 ऑगस्ट 2020ला कामाचा प्रारंभ करण्यात आला। इथे प्रत्यक्ष काम सुरू झालं, खोदकाम सुरू झालं राम मंदिरासाठी आणि प्रचंड मेहनत घेतलेली आहे। काही मराठी मंडळी आहेत, त्या मराठी मंडळींचा उल्लेख इथे करणं मला विशेष महत्त्वाचं वाटतं, कारण ही सगळी मराठी मंडळी अगदी पहिल्या दिवसापासून आपलं योगदान देत आहे। कोणी तीर्थक्षेत्राच्या वतीनं योगदान देत आहे, तर कुणी आपलं एक प्रोफेशन म्हणून म्हणजे LNTच्या माध्यमातून वगैरे आलेलं आहे। तर मराठी कनेक्ट कसं आहे, जगदीश आफ्रे सरांचं आपल्याला नाव घ्यावं लागेल, कारण जगदीश आफ्रे सर हे राम जन्मभूमी तीर्थक्षेत्र ट्रस्टच्या वतीनं प्रोजेक्ट मॅनेजर म्हणून म्हणजे हे संपूर्ण प्रोजेक्ट, हा संपूर्ण प्रकल्प राम मंदिराचा कुणाच्या देखरेखीखाली पूर्ण झालेला आहे, तर तो जगदीश आफ्रे सरांच्या देखरेखीखाली पूर्ण झालेला आहे। संतोष बोरे जे LNTचे सेफ्टी प्रमुख होते या मंदिर निर्माणाच्या कार्यामध्ये, त्यांचा सुद्धा महत्त्वाचा सहभाग राहिला आहे। एकनाथ सातपुरकर हे सुद्धा नाव महत्त्वाचं आहे, कारण डॉक्युमेंटेशनचं काम, डिजिटल डॉक्युमेंटेशनचं काम, फोटोज असतील, व्हिडिओज असतील, ते सगळे राम मंदिराचे फोटो आणि व्हिडिओ तीर्थक्षेत्राच्या माध्यमातून करोडो रामभक्तांपर्यंत पोहोचवलं जातात, त्याची जबाबदारी ही एकनाथ सातपुरकर यांच्यावरती आहे। आणि आणखी एक महत्त्वाचं नाव ते म्हणजे ठाण्याच्या संजय ढवळीकर यांचं, त्यांच्यावरती सजावटीची जबाबदारी आहे। 22 जानेवारीला सुद्धा संपूर्ण राम मंदिर आकर्षक फुलांनी त्यांनी त्यांच्या टीमनं सजवलेलं होतं आणि यावेळेला सुद्धा त्यांच्यावरती जबाबदारी देण्यात आलेली आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येमधला रोड शो हा सुरू झालेला आहे, पण मंदिर कसं सजलेलं आहे, काल मंदिराच्या आत जाण्याची संधी मिळालेली होती। यावेळेला फुलांचा वापर खूप मोजक्या ठिकाणी करण्यात आला आहे आणि अर्थात झेंडूची फुलं ही आपल्या शुभकार्यामध्ये कायमच महत्त्वाची मानली जातात, त्यामुळे झेंडूच्या फुलांचा सर्वाधिक वापर आहे। पण 22 जानेवारीला खूप सारी सजावट फुलांची होती, तसं आता नाही आहे। यावेळेला लेझर शो हा आकर्षणाचा विषय आहे। मंदिराच्या कळसावरती आज संध्याकाळी सीता स्वयंवराचा प्रसंग पाहायला मिळणार आहे। संपूर्ण 360 डिग्री अँगलनं सीता स्वयंवराचा हा प्रसंग सर्वांना अनुभवता येणार आहे आणि अद्भुत आहे। त्याचे चित्र दिसतं, त्याचे चित्र उमटतं जेव्हा लेझर शो सुरू होतो तेव्हा तो खरंच बघण्यासारखा आहे। तर पुढचे 2 दिवस या लेझर शोची अनुभूती रामभक्तांना घेता येणार आहे। संपूर्ण मंदिरावरती सुद्धा फुलांच्या माध्यमातून लेझर शोचं प्रकटीकरण आपल्याला पाहायला मिळतं आणि दिव्यांची रोषणाई तर काय वर्णावी, म्हणजे शब्द कमी पडतात त्या सगळ्या दृश्याचं वर्णन करण्यासाठी। जेव्हा राम मंदिरामध्ये आपण जातो तेव्हा तिथे फक्त जय श्रीरामाचा जयघोष असतो। अर्थात जेव्हा गाभाऱ्याच्या समोर आपण जातो तेव्हा तिथं मोबाईल कॅमेरा वगैरे नेणं काही अलाउड नाही आहे, त्याची परवानगी कुणालाच नाही आहे। पण दृश्य जरी कॅमेऱ्यात आपण कैद करायचं म्हटलं रामभक्तांच्या भावनांचं, तर तो फोटो आपल्याला मिळू शकतो, तो व्हिडिओ निश्चितपणे मिळू शकतो, पण त्या ज्या भावना आहेत ना, त्यांचं शब्दातलं महत्त्व जे आहे किंवा त्या भावनांचं जे प्रकटीकरण आहे ते कुठल्याच कॅमेराच्या लेन्समध्ये बसू शकणार नाही। पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अयोध्येमध्ये पोहोचलेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये ते मुख्य मंदिरामध्ये प्रवेश करतील। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट। Thank you.